चला पटक्यात म्हाताऱ्याला आधी नेऊन दिलं पाहिजे. अयो काय झालं शांताबाई? बस रे खाली. काय 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 झालं? लय पोट दुखू राहिलं रे अक्षय माझं. अहो मग अयो मग दवाखान्यात जायचं ना. दवाखान्यात काय जातो, पैसे तर पाहिजे ना दवाखान्यात जायला. मग असं कसं अचानक काय खाल्लं बिल्लं होतं शिळ बिळ? तुझ्या आई सारखी रे अक्षय, मला लय चक्कर येऊ राहिली रे. अहो मग एवढं उन्हातानाच काय हिंडायचं, घरात आराम करायचा ना. अरे आरामच करत होते, अचानक काय झालं काय नाही, शिळी मटकी खाल्ली आणि पोटात नुसतं असं होऊ राहिलं अक्षय. मग जरा उन्हाच्या दिवसात जरा कंट्रोल करायचं. आता अरे माझ्याकडे गाडी नाही, तुम्हाला दवाखान्यात नेलं असतं. अरे गाडीचं दे सोडून बाबा, थोडेफार पैसे असले तर दे रे, मी जाते रे अक्षय. माझ्याकडे आता पैसे तर नाही, हे म्हाताऱ्याच्या क्वार्टरला ठेवले होते मला. अरे तू आई सारखी बाबा, दे मला, तुला मा पुण्य लाभन. मग आता हे जर दिले तर म्हातारे मारले आणि पण जाऊ द्या. ये धरा, एवढेच आहेत माझ्याकडे. एवढंच का? आता मी बघ तुम्ही जाऊ दवाखान्यात. काय गाडी बिडी घेऊन येऊ? नाही, मी करते फोन, जाय तू. हा. तू जाय. बरोबर, काळजी घ्या. हो, घेते. अयो नाही नेली म्हातारा. अयो कसं लुटलं अक्षाला मी, मला काही गोळा नाही आला. अयो 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 शांताबाई काय झालं? ए, कोण आहे? मी शैलेश आहे, शैलेश. शैलेश का? हा, दिसत नाही काय, मला धडकलं ना लागे. अरे, मला दिसणार रे शैलेश. काय झालंय? अरे बाबा, डोळ्याचं ऑपरेशन सांगितलं डॉक्टरनी, काहीच दिसना मला जायचं होतं डॉक्टरकडं. शांताबाई तू आंधळ झालो, कसं होईल मग आमचं इकडे? अरे लय वाईट होईन रे बाबा. तू असं लोकांना धडकत चालल्यावर कसं व्हायचं? अरे शैलेश, कामाला गेलते, त्या माणसाने पैसे नाही दिले, त्याने मला ऑपरेशन करायचं माझं. पण तू डोळे तर चांगले होते ना, कसं काय अचानक? अरे चुना गेला बाबा डोळ्यात. शैलेश तंबाखू खात होते. आणि मग तू थोडं कमी खायचं तंबाखू. इडा काय डोळ्यात घातला होता काय? आणि ते मोतीबिंदू आहे का, कुठे गेला शैलेश? इकडे आहे. आणि ऐक ना, मोतीबिंदूचं ऑपरेशन सांगितलं बरं का. हो, हा मग ना. घ्यायचं ना करून मग. अरे करून घ्यायला पैसे नको का शैलेश? तुम्हाला लेकरासारखं काय माझी मदत कर रे भाऊ. आता मी काय डॉक्टर आहे का तुझ्या डोळे आता ऑपरेशन करायला? तुला वाटतं काही शांताबाई आंधळी व्हावा? आम्हाला सांग बरं, वाटतं? वाटत नाही बरं का आंधळी बिंदळी व्हावं म्हणून. मग मी आंधळी झाल्यावर सगळं जग बुडन मग. हा हा, तेवढं बरोबर आहे. मग जायचं ऑपरेशन करून घ्यायचं जरा. अरे मग कुठे तू? इथं हा. हा थोडी मदत कर ना. आता मदत तुला का सोडून येऊ का दवाखान्यात? सोडू नको, मग मला पैसे दे तू फक्त, मी बरोबर जाते दवाखान्यात चापसत. पैसे नाही ना माझ्याकडे एवढे. अरे शैलेश, तू आई असती तर तू दिले नसते का भाऊ? सांग बरं. हा आईचं नाव काढलंय तू आता. पण मी तुझी आईची ना, आईच समज भाऊ. तू तुम्हाला लेकरू, तुला लहानपणापासून तर इथपर्यंत पाहते रे शैलेश मी. हा मग किती जीव लावायचे मी तुला लहानपणी, माहितीये का? मी झोका द्यायची शैलेश तुला, तुझ्या आई कामाला जायची तर. मी तर नव्हतं राहत, मामाकडे राहत होतो. काही दिवस राहिला तू, तुला नाही आठवत लहानपणचं? कोणाला आठवतं का सांग बरं? असं बरं. मी ऐक ना शांत, माझ्याकडे ना एवढे पैसे नाही आहेत. शांताई म्हण. हा शांताई. शांताई आता कसं बोलला? हे माझ्याकडे 400 रुपयाचे. किती आहे? 400चे. एक नोट नाही का अजून? एक मग 500 होते बरोबर. आता तुला तू दिसत नाही, बरं दिसले तुला? अरे तू म्हणतो, अरे ऐकायला येत, डोळ्याने आंधळी भाऊ मी, समजून घे जरा, म्हातारा माणूस आहे. हे जर ते किराणा आणायला लावला तर आईने इथं जर जा. मला पण तू आईचं नाव घेतलं. आई बरोबर आहे. दिसत तर नाही, पण किती मोठा दिला रे भाऊ? 2 आहे ना. 2 आहे ना? हा. हा शैलेश, कुठे तो तोंड? चांगला होईन गा बाय बाबाचं, चांगली बायको भेटन गा बाय, मग आशीर्वाद आहे या शांताबाईचा. चांगली भेटू द्या. रे भारी बायको भेटन रे शैलेश तुला. बरोबर. लग्नाला बोल हा भाऊ. हा हा गा मला लय चांगलं ग, लाखात एक बाय मा शैलेश गा मा. नाही सोडू नको दवाखान्यात. नको जाते मी, बरोबर. हळूहळू जाते मी. तू जा भाऊ, हळू चून लागतं. हा, जा हळू जा. हा जा गेला का? कस काय चुना दिला याला पण शैलेशला? हा बरोबर आहे, पैसे देत नव्हता मला नाही का, बहाणा करायचा. अयो कान दुखू राहिले. काय होतंय? आ आ आ काय मला झाला आतला काढा. खळा झाला? कोणाला खळा झालं? कोणाला खळा झाला? खळा नाही, मग
कानात मळ झाला असं म्हणलं मळ. हा 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 हा. दुखत आणलंय दुखत आहे ना, दवाखान्यात जा ना मग. कुठं दवाखाना. दुकानात हा, कशाला तेल घ्यायचं गरम आणि कानात सोडायचं. हा का हा, अं. नाही नाही पैसे द्या मला पैसे. कशाचे? कान दुखत आहेत माय, मला ऐकू आहे ना मला काही. मग मा काय संबंध आहे? गावचे म्हणल्यावर पैसा बिसा काय नाही. मदत करा थोडी मला. तुम्हीच करा मला मदत. ही इथं स्टार्टर जळालंय मा. माझ्याकडे काही नाही. आता ऐकायला येत नव्हतं ना? काय झालं स्टार्टर. वायरी हा, कुठून बोर्डातून. हा वाय हा, पैसे द्या ना. कशाला? दवाखान्यात जायचं मला. मग जा ना मग. गाडी नाही आली अजून. येईन गाडी. रोडला उभा राहा. कुठं रोडला. उखंड्यावर. हा, उकांड्यात. उखंड्यात का? हा, अहो पैसे द्या, पाया पडते तुमच्या. कशाला लागत येत? तिकडे जायचं दवाखान्यात. आमच्याकडून पैसे घेऊन तिकडे दवाखान्यात जायचं का? हा हायला बरं आहे. कवा देतान लय 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 अशी उरायले आतून. पैसे? कवा देतान काय पैसे? परत कवा देतान? दिन 12 महिन्यानी. असं मध्ये नाही टाइम भेटायचा का? नाही 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 का? हा हा, 500 येतं. किती 200. हे दिसत नाही का? हा शाळा शिकल्या का नाही? हा मग कळा ना का 500 आणि 200ची नोट? हा जेवले का? मी जेवलं, तुम्ही जा जेवायला. आणि कान तपासून घ्या जरा कान. हा घाण आम्ही घालणार आहात. नाही घाण नाही राहत, तुम्ही माहिती. छान आहे मी. हा, छान आहे. या येतं का या या. तुम्ही? येता का? नको तुम्हीच या. येऊ का? हा, पाय दुखत येत का कान? पाय पण दुखतो आहे का अजून? द्या ना 500 द्या अजून. जावा. आईला कुठून येतेत, काय मागत येत कळत नाही भाई लोकांनी. कसं फसवलं पांडूला, 500ची नोट आली शांताबाईला. हॅलो, अरे 200 रुपये आहे का रे अकाउंटला? अरे जरा लागत होते. नाहीत का? बरं तर काय करावं बाबा, कुठून घ्यावा? काय रे लय टेन्शन मध्ये बसला. अरे काय कसलं टेन्शन. बरं मी सांगतो, 200 आहेत का तुझ्या? अरे नाही राहू, मी आहे ना आता. अरे जे काय झालं माहिती का, ती शांताबाई ना का, हां अरे बिचारीला दिसत नव्हतं रे. त्याच्या डोळ्याला मोतीबिंदू झाले वाटतं. ते ऑपरेशन करायचे. बिचारी धडकत चालली होती आणि मला धडकली. मला सांगायला लागली दवाखान्यात पैसे नाही. मग माझ्याकडे होते ते किराणाचे पैसे, मी दिले तिला 400 रुपये. नाही तुम्ही दिले असते. दिसत नाही, पोटात दुखत होतं तिच्या. नाही रे, डोळे दुखत होते. अरे पोटात दुखत होतं. मी 200 रुपये दिले, ते म्हाताऱ्याला क्वार्टर न्यायची होती. मला जाऊ दे, ते बायाचं दुखत आहे म्हणलं, जाईन दवाखान्यात, म्हणून मी तिला 200 दिले. आणि पोटात मला तर म्हणली मग डोळे दिसत नाही, मोतीबिंदू झाले, ऑपरेशन करायचे पैसे नाही. हा, नाही तर मग तिचं पहिलं पोटात दुखत असेल, नंतर परत डोळ्याचा काहीतरी झालं असेल रे. स्टार्टरचं काम होतं. आधी शांताबाईने गेली बा 500. ते असं तात्या, इकडे या. काय गणगण लावली? बस जरा उन्हात. काय ते मोटर चालू करायची होती. हा. मग आपल्या बोरचं स्टार्टर बिघडलंय. हा. म्हणलं ते काढाव आणि ते फिटरला नेऊन दाखव. तेवढ्यात ती भैरी शांताबाई आली. हा. हा बहिरी हा. तिला ऐकू येतं चांगलं. ते मला तर आत्ता भेटली होती ती. अरे भैरी आहे ती. कुठं दवाखान्यात जायचंय म्हणली, मला ऐकायला याय ना. मी एक बोललो का ती एक बोलायची, ती एक बोलली का मी एक बोलायचो. आणि आली मला गोड बोलली, मला दवाखान्यात जायचंय. पैसे किती दिले मग? 500 रुपये. बा, काय झालं? अहो याला भेटली होती. याला म्हणत होते. पोट दुखतंय म्हणली, मला कसं तरी होतं दवाखान्यात जायचं. माझ्याकडे होते तेवढे 200 मी देऊन टाकले. आणि मला काय म्हटलं माहिती का तात्या, काय? मला असे धडकत आली. मला म्हटली माझा दिसाना मला मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचंय, माझ्याकडे पैसे नाही. मी 400 रुपये दिले तिला. अरे बापरे, असं आहे होय. मग दुखत असेल का असं? मग काय गोळाचा विषय नाही.
काय झालंय आता, काय आहे, कोणावर काही प्रसंग आला तरच एकत्र येतात माणसं. हा नाही बरोबर ती आपल्या गावात ती शांताबाई. हा शांताबाई हा तिचं पोट दुखत होतो, तिला दिसत नव्हतं आणि आता बाहेर म्हणजे तिला लय आजार झालाय वाटतं बरं का. याला सांगितलंय दिसत नाही, हा. याला सांगितलंय पोट दुखत आहे, हा. आणि मला सांगितलं ऐकायला येत नाही. याच्याकडून घेतले 400, याच्याकडून घेतले 200, माझ्याकडून 500. बरोबर आहे. 1100 रुपयाला चुना लावलाय आम्हाला तिघाला. ऐका हा शांताबाईनी ना अख्ख्या गावाला आहे ना वैतागून सोडलंय. तुम्हीच तिघं राहिलेले होते लुटायची. हा सुरुवात केली तुमची पण. शांताबाई सवय आहे काहीतरी खोटं सांगायचं, समोरच्याकडनं पैसे घ्यायचे आणि विसरा आता तुमचे पैसे भेटत म्हणजे नसते. देत नाही ती. आवलं लुटला आम्हाला, पर गॅसच्या टाक्या घेतल्या, मसाले तेल सगळं माझ्या घरच्या भांड्या घासाचा घासण्यासुद्धा चोरून नेती बाई. म्हणजे आपल्या जीवावर प्रपंच करते काय ती. हा नुसतं लुटून खाते. अहो काय वैताग दिलाय. म्हणजे आता आता कसं आहे ना, आम्हाला सवय माहिती झाली, तुमच्यापर्यंत अजून आली नव्हती वाटतं. आम्हाला सांगितलं असतं तर काय गेले असते आमचे पैसे. आता मला वाटलं मला म्हणले देते मी 2-3 दिवस. ते जाऊ दे आता. नाही एक काम करा तुम्ही, तिच्या घरी जा आणि एक सामान उचलून घेऊन या तिचं. असे पैसे भेटत नसते तुम्हाला आता. चला आता ते करू. तेच तू करावं 400ची आहे ना, तू 800ची वस्तू घे. नाही घ्यावाच तू लागेल ना. 200ची गेले ना, तू 400ची घे, आणि माझी 500ची गेले ना, भांडे 1000ची आणतो. कपडे काय असेल ना तिचं कुकरच उचलून आणतो मी आता. कुकर नाही तिने काय राव माया करायची लायकीच नाही. चला चला, चला. मला- माया असं म्हातारी गोड मारायला- बोलत होती जस काय खरी भैरी आहे. अहो आम्हाला तर काय सांगू, कंदोरीचं आमंत्रण दिलं तर म्हणे मटण आहे खायला या. गेलो तर गॅसच नाही, मटणच नाही, सगळं आमच्याकडूनच घेतलं. असं आहे का? हे आपल्या जीव प्रपंच करती. चला चला चला. तिला दल काढायला पाहिजे आता. हा नाही नाही ते आज येता का आमच्या बरोबर? नको मी नको, तुम्ही बर नाही नाही आम्ही आमचं बरोबर घेऊ. चला चला तुम्ही. बाई माझा मोबाईल कुठं विसरला काय बाई बाई दुसरीकडं मैत्रिणीकडं नसेल विसरला. चल बाई ते पाहून कडी लावते. यांना ना असंच लुटावं लागत. शांताबाई आहे ना नुसतं लुटीत राहते सगळ्यांना. मी पण आहे ना आईच्या घरातून काही ना काही नाही. दुसरं तर काही सापडा ना मला, पण हे चांगलं आहे उन्हाळ्याची पाणी प्यायला, पाणी ठेवायला पण, आणि भाजी बिजी काही करायला चांगलं आहे. काय हाय कुठं काय ते माझं भांड त्यांनी घेऊन आलते ना, त्याच्यामुळे परत नेत होते. कोण? शांताबाई शांताबाई आतमध्ये आहे का? नाही, नाही का? मग नाही विचारता कसं घेऊन चालली? मग ते माझं आहे म्हणून नेऊ राहिली मी. हा का? भांडा तुझा आहे का? हा भांड माझं आहे. तुझा आहे वय? हा काय खरं खरं सांग का पैसे बिचे दिले ते काही? दिलते बर का 1,500 रुपये. मग 1,500चं भांडं तरी आहे का तुला? आहे का काही अजून दुसरं मोठं वस्तू नाही अजून घे काहीतरी. हवय आणि मग मग तुम्ही सगळे काय आले? ते आम्ही त्यासाठी चालत. त्यासाठी झालं आहे. हा का? हा मला चांगली मोठी वस्तू सापडू द्या बरं. बघा. हा बघा तर तुम्ही. हो तात्या हा हळूच्या उघडा ना. आता आहे का नाही? 400 रुपये वस्तू आता बघू. 80ची किती? आई, हजाराची जास्त. कडी लाव कडी हे हे कितीचं जाईन? ते मस्त 500 रुपयाला. आणि तुम्ही काय घेता? हे बघ हे 2-4 1000 रुपये. म्हणजे मला परत यावं लागेल दुसऱ्या खेपीला. नंतर हिचं जाय घेऊन ती. हो, तात्या. थांबा, थांबा थोडं. ते आईला हा इथं शांताबाईला मी गादी घेऊन दिली ती हा ती कॅन आहे बी ती दुधाची कॅन ती तिला 500 रुपयाला घेऊन दिली ती म्या जार घेऊन गेले गॅस टाकी नेली काय भानकडे आईला डल्ला बिल्ला आणला काही येई नाही शांताबाईची तर काही यांचं काय आहे का काय काय कळा नाही बी ना मला नेमकं नाही नाही हे तिच्या कानावरच घालावं लागेल गड्या अगं बाई हे दरवाजा कोणी उघडला माझा? हा हे काय सोंग झालं? अगं बाई गॅसची टाकी बी नाही. हा छोटंच पातेलं होतं ते पण नाही, गादी पण नाही, कॅन पण नाही. अगो बाय 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 जार पण नाही ना. अगं बाई चोरी झाली माझ्या घरात. जार दिसना, गादी दिसना, कॅन दिसना, गॅसची टाकी नाही. कोणच्या मेल्या मुर्द्याने नेले माझं सामान. शांताबाई
पणुती आली का पणुती? काय झालं का तुला शांती रडायला? काय झालं नाही, काय विचारू नको बाबड्या. त्याची टाकी नेली चोरांनी, जार नेला, गादी नेली, लुटावला रे या शांताबाईला बाबड्या. मला वाटलं लुटावला. तू खपलं का काय काय तू आहे मेल्या माझी वाट बघत तू. मला वाटलं मला प्रेमाने हिच्याशी मेल्या तू माझी वाटच पाहतो कधी पण. तुला वाटतं कधी उलट नाही शांताबाई. हायच तशी तू आग उचललेलं काय अगोदरपणा गेला लय रे? आग उचललीस. अरे बाबडे आपण शोध लाव रे, पोलीस कंप्लेंट देऊ रे बाबड्या. तुला चहा कडून करू. मला तर वाटतं तूच मेल्यावानी वाटू राहिला मला. येतोय अर्थ शिकाय मध्ये साहेब. मला कसं म्हणतो सगळं सामान नेलं बाबड्या. झोपू कुठं मी आता? कुठे झोपू? काय काय होतं तुपलं सामान? गादी होती, हा जार होता, हा कॅन होता, व्यवस्थित तपेलं होतं ते बारकं चहाचं, ते नेलं. कोणी नेलं बाबड्या? मला सांग रे बाबड्या, मला नाही तर बीपी वर होईन रे या शांताबाईचा. तुला पाहिलं नाही भेटायचे रे. अरे मेल्या, तुला पाहिलं नाही अरे भेटायचे. थांब सांगतो थांब मी पाहिलंय थांब. पाहिलं हा. का कुणी? हे 2-4 जण येतात त्या तिकडे चालले होते. एक पोरगी होती, 2 पोरं होते आणि एक बाबा होता धोत्रावाला बाबा. अरे तू धरलं का म्हण नाही त्यांना? आता मी मग पाहिलंय तुलाच गादी नव्हती घेऊन दिली का मी मागच्या वेळेस? हो तुझा कधी येतो रे हा? बाबड्या? हा तुला गादी दिली ती तुला झोपायला. आलं, आता कुठं झोपू? गादी दिली त्यांनी. मग हाय ते 3 जण त्या तिकडे गेलेले आहेत गावात. आता झोपू कुठं? पोत्यावर झोपू का? माझ्या संग चल भरतीत पर्यंत बाबड्या चल ना. कुणाचं काय गांडा बिडा घातला तर काय कुणाला पैशा बिशाला काही घातला का? नाही नाही, तुला माहिती चुना नाही लावी शांताबाई कोणाला कधी, कोणालाच नाही ना रे. अरे एक नंबरची हरणीस तू शांती आहे. साऱ्या गावाला चुना लावी तसं खुशाल म्हणते चुनाला लावी. अरे नाही घेतलं ना मेल्या, नाही घेतलंय. त्याच काय वाईट होतं तू? चल पाहिलं बाया सांगत हे लोक. आईला तू इकडे चाल जायची तिकडे चाल. उठ इथून. चाल चाल उठ. कडे लावून दिले तर ते चौरी जाईल माझं. आता काय जायचं? चल लवकर, चल चल चल.